चांदवड नगर परिषदेने नव्यानं वाढ केलेल्या पाणीपट्टीबाबत ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आले। नगरपालिका कार्यालयासमोर दिलेल्या पाणीपट्टी वाढीव बिलाची होळी करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। लोणावळा खंडाळ्यात मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो, याचाच निषेध म्हणून स्थानिक महिलांनी लोणावळा नगर परिषदेत थाळीनाद आंदोलन केले। प्रशासनाला जागा करण्यासाठी आणि सुविधा वेळेवर मिळाव्यात या मागण्यांसाठी महिलांनी आवाज उठवला। धुळ्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली। राज्य सरकारने जारी केलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील जी आर रद्द करण्यासाठी निदर्शनं करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते। यवतमाळमध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले। आमचे शिक्षक आम्हाला परत द्या अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन केले। हिंगोलीत बंजारा समाजाच्या बांधवांनी आमरण उपोषण केले। एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज एसटी प्रवर्गात येत असल्याचा दावा करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमधील केम्ब्रिज चौकात सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला। नागपुरातील मानकापूर परिसरात 2 स्कूल बसचा अपघात झाला। अपघात काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे। जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसरात असलेल्या टपऱ्यांचं अतिक्रमण काढण्यात आले। अतिक्रमण काढताना महापालिका अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला, तर महापालिकेने गेल्या वर्षभरात अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या होत्या। निफाड तालुक्यातील चांदोरी गावात शेतातील विहिरीत गाय पाण्यात पडली होती। घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली। खोल विहिरीत पडलेल्या गायीला जेसीबीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले। रत्नागिरीत लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। गेल्या महिन्याभरात 28 जनावरांना लागण झाली आहे। त्यापैकी 1 जनावर दगावलंय। लागण झालेल्या जनावरांमध्ये वासरांचा समावेश अधिक असल्याचं पशुवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आलंय। खेड तालुक्यातील शिरगाव ते खोपी पिंपळवाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे। हा रस्ता गावकऱ्यांना रहदारीचा एकमेव मार्ग आहे। याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ नाराज आहे। योगेश कदम आणि भास्कर जाधव यांचा हा मतदारसंघ आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर गावचे विजय राजपूत आणि त्यांच्या घरी राहणारा पोपट मोबाईलमध्ये गाणं सुरू झालं की इतर कुणालाही तो त्या मोबाईलला हात लावू देत नाही। मोबाईल काठीनं सरकवण्याचा किंवा उचलण्याचा प्रयत्न केला तर तो चावा घेतो आणि मोबाईलवर आपल्या चोचीनं गाणं सुरू करण्याचा प्रयत्न करतो। राज्यात ओबीसी आरक्षणाचा लढा आक्रमक झालाय। ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणानं मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली। भरत कराड असं तरुणाचं नाव आहे। चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली असून क्षेत्र वाढलंय। मात्र चांदवडच्या पूर्व भागात कांद्यावर करपा आणि मावा रोग दिसून येतोय। कांदे लागवडीनंतर या रोगांवर महागडे औषध फवारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात आलंय। अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव अहिल्यानगर ठेवण्यात आलंय। सातत्यानं नाव बदलण्याची मागणी होत होती। दोडामार्ग तालुक्यातील घोटगे परमे मोर्ले आता हत्तीचा मोर्चा पाळ्यामध्ये भरवस्तीत आलाय। हत्तींनी बागायती शेतींचं मोठं नुकसान केलंय। केळी आणि माड बागायतींचं लाखोंचं नुकसान झालंय। हत्ती मानवी वस्तीपर्यंत आल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। राहुरी तालुक्यात नगर मनमाड महामार्गावर पुन्हा अपघात झालाय। रात्री एकाचा तर सकाळी दुसरा मृत्यू झालाय। या अपघातांच्या मालिकेमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले। राहुरी इथं नगर मनमाड महामार्ग अडवला। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझेरा व्याघ्र प्रकल्पात 3 दिवसीय फुलपाखरू निरीक्षणाला सुरुवात झाली आहे। वेगवेगळ्या 6 राज्यातून निरीक्षक आले, तर ज्याप्रमाणे जंगल परिसरात इतर प्राण्यांची नोंद केली जाते तसंच फुलपाखरांची पण नोंद करणं आवश्यक आहे। याकरता 60 निरीक्षक नागझेरा इथं आले असून निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे।